साखर आपल्या चहापासून ते सणासुदीच्या मिठाईपर्यंत प्रत्येकाच्या घरात रोज वापरली जाणारी वस्तू. पण याच साखरेच्या वाढत्या दरानं आता सर्वसामान्यांच्या घरातील बजेट बिघडवले. गेल्या काही आठवड्यात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून सरकारच्या आकडेवारीनुसार 20 जुलैला साखरेची सरासरी किरकोळ दर हा 48 रुपये प्रति किलो इतका होता आणि तोच दर 20 ऑगस्टला 70 रुपयांवर पोहोचलाय. तर काही बाजारपेठांमध्ये हेच किरकोळ दर यापेक्षाही जास्त असल्याचं वृत्त आहे. पण प्रश्न फक्त हा साखर महागण्याचा नाहीये. साखरेचा भाव वाढतोय, ग्राहकांच्या खिशाला झळ बसतीये, सरकार उपाययोजना करते, मग ज्या ऊसापासून ही साखर तयार होते त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वाट्याला या वाढलेल्या दरातील किती गोडवा पोहोचतोय हा प्रश्नही तितकाच महत्वाचा आहे. चला तर मग साखरेच्या वाढत्या दरामागची कारणं काय आहेत? सरकारने नेमके कोणते निर्णय घेतलेत? आयात केल्याने साखरेचे दर कमी होतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साखरेचा भाव वाढला तर त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळतोय का, याबद्दलच जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. साखर महागण्यामागची कारणं ही नेमकी काय आहेत? तर साखरेच्या दरवाढी मागे एक नाही तर अनेक कारणं असल्याचं आता केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. यातीलच पहिलं कारण आहे हवामानाचा फटका. अतिउष्ण हवामान आणि त्यानंतर झालेल्या पावसामुळे काही भागात ऊस पिकाला फटका बसला. परिणामी यंदाचं साखर उत्पादन हे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी राहण्याची शक्यता निर्माण झाली. आता सरकारच्या माहितीनुसार उत्पादन सुमारे 306 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. आता दुसरं कारण आहे जागतिक बाजारातील पुरवठ्याचा दबाव. आंतरराष्ट्रीय बाजारातील उपलब्धता आणि पुरवठ्याशी संबंधित बदलांचाही देशांतर्गत दरांवर परिणाम होतोय. आता तिसरं आणि महत्त्वाचं कारण आहे सणासुदीची वाढती मागणी. गणेशोत्सव, दसरा आणि त्यानंतर येणारी दिवाळी, सणासुदीच्या काळात मिठाई, पेय, खाद्यपदार्थ आणि घरगुती वापरासाठी साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सरकारनंही सध्याच्या दरवाढीमध्ये सणासुदीपूर्वी वाढलेली मागणी हा महत्त्वाचा घटक असल्याचं सांगितले. आता चौथं कारण आहे साठेबाजी आणि सट्टेबाजी. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार काही व्यापारी आणि साखर कारखान्यांकडून साठेबाजी किंवा बाजारातील सट्टेबाजीमुळेही दरवाढीला हातभार लागलाय आणि त्यामुळेच सरकारनं आता थेट या साठ्यांवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. आणि हो, इथेनॉल निर्मितीमुळेच साखर महागलीये असा दावा केंद्र सरकारने मात्र स्पष्टपणे फेटाळलाय. सरकारच्या म्हणण्यानुसार इथेनॉलसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचा वाटा कमी झाला असून सध्याच्या दरवाढी मागे इतर घटक अनेक आहेत. आता सरकारनं साखरेचे दर रोखण्यासाठी काय केले? तर साखरेच्या वाढत्या दराला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं एकाच वेळी साठेबाजीवर निर्बंध आणि पुरवठा वाढवण्याची रणनीती स्वीकारली आहे. यातील सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे केंद्रानं 10 लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेची शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. ही आयात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतच्या टॅरिफ रेट कोट्याअंतर्गत करण्यात येणार आहे. याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा वाढवणं आणि दरांवर नियंत्रण आणणं. पण सरकारनं आयात करून साखर फक्त गोदामात पडून राहू नये यासाठी सुद्धा कडक नियम केलेत. आयात केलेल्या कच्च्या साखरेपासून रिफाइंड साखर तयार करून ती देशांतर्गत बाजारात विकण्याची अट सुद्धा घालण्यात आली आहे. संबंधित नियमांनुसार आयातदारांना ठराविक कालमर्यादेत प्रक्रिया करून ही साखर बाजारात आणावी लागणार आहे. देशभरातील साखर व्यापाऱ्यांसाठी 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 400 टनांची स्टॉक मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 सप्टेंबर पासून मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या वापराच्या 15 दिवसांपेक्षा जास्त साठा ठेवता येणार नाहीये. यामध्ये मिठाई उत्पादक, सॉफ्ट ड्रिंक कंपन्या, खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठे संस्थात्मक ग्राहक यांचा समावेश आहे. याशिवाय साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष साठा किती आहे याची तपासणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त पथकांकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा साखर महागली तर ऊस उत्पादक शेतकरी श्रीमंत झालाय का असा आहे. मात्र याचं सरळ उत्तर नाही असं आहे. कारण साखरेचा बाजारातील दर आणि शेतकऱ्याला मिळणारा ऊस दर हा एकच नसतो. शेतकरी ऊस पिकवतो, त्यासाठी जमीन, पाणी, खतं, औषधं, मजुरी, वीज आणि वाहतूक यावर मोठा खर्च करतो. त्यात हवामानाची जोखीम ही वेगळीच आहे. म्हणूनच साखरेच्या वाढलेल्या दराकडे पाहताना केवळ ग्राहकाला साखर कितीला मिळते एवढाच प्रश्न विचारून चालत नाही, तर या वाढलेल्या दराचा योग्य हिस्सा
ऊस उत्पादकाच्या हातात किती पोहोचतो हा सुद्धा प्रश्न विचारावा लागणार आहे. बाजारातील साखर गोड झाली, पण शेतकऱ्याचं अर्थकारण अजूनही कडू का? साखरेचा भाव वाढला की ग्राहकाचं बजेट बिघडतं, पण त्याच साखरेच्या वाढलेल्या किमतीतून ऊस उत्पादकाच्या हातात किती पैसा पोहोचतो हा खरा मूलभूत प्रश्न आहे. साखरेचा गोडवा बाजारात वाढत असेल तर तो शेतकऱ्यांच्या घरातही पोहोचला पाहिजे. ऊसाला योग्य भाव मिळणं म्हणजे केवळ काही रुपये वाढवणं नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीला, पाण्याला, श्रमाला तसंच जोखमीला योग्य मोबदला मिळणं होय. म्हणूनच आजचा प्रश्न हा फक्त साखर किती रुपयांनी महागली हा नाहीये, तर प्रश्न आहे साखरेच्या वाढलेल्या किमतीतून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वाट्याला किती गोडवा आलाय. कारण बाजारातील साखर गोड झाली पण ऊस उत्पादकाचं अर्थकारण कडू राहिलं तर ही दरवाढ नेमकी कुणासाठी हा प्रश्न आहे. आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? साखरेचे दर नियंत्रणात आणताना सरकारनं ग्राहकांसोबत ऊस उत्पादक शेतकऱ्याच्याही हिताचा विचार करायला हवा का? तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या, थेट आणि अभ्यासपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.